1 सप्टेंबर 2024 या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंदेकर यांची नाना पेठीत हत्या करण्यात आली होती। या प्रकरणात एकूण 23 आरोपींना पोलिसांनी अटक केली होती। सोमनाथ गायकवाड हा या टोळीचा सूत्रधार होता आणि त्यानंतर 1 वर्षानंतर अंदेकर टोळीने वनराज अंदेकर याच्या हत्येचा बदला घेण्याचा कट रचला होता। मात्र पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या कटाची आधीच माहिती मिळाली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी हा कट उधळून लावला आणि यानंतर पोलिसांनी अंदेकर टोळीच्या काही गुंडांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। माझ्यासोबत पुणे गुन्हे शाखेचे पोलीस आयुक्त निखिल पिंगळे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। सर, नेमकं काय झालं होतं? भारतीय विद्यापीठ परिसरात आपण जी कारवाई केली त्याच्यामध्ये कुणाला अटक केली होती आणि तो त्या ठिकाणी कशा प्रकारे रेकी करत होता? भारतीय विद्यापीठच्या हद्दीमध्ये काही भागामध्ये जो पूर्वीचा गुन्हा आहे, हत्येचा जो गुन्हा आहे, त्याच्यातले जे आरोपी आहेत त्या आरोपींची घरं त्या ठिकाणी आहेत किंवा त्यांचं वास्तव्य त्या ठिकाणी असायचं, त्यांचे मित्रमंडळी वगैरे त्या ठिकाणी सगळे अजूनही असतात। आणि हे सगळे जे आरोपी आहेत या आरोपींच्या बाबत अधिक माहिती काढण्यासाठी 1 वर्ष पूर्ण होत आलंय। आपलं उट्टा असेल, आपला बदला असेल किंवा जे काही असेल, या गोष्टीसाठी त्या ठिकाणी रेकी करण्यासाठी जे म्हटलं जातं, म्हणजे माहिती काढण्यासाठी हा दत्ता काळे नामक जो आरोपी आहे याला त्या ठिकाणी पाठवण्यात आलं होतं। हे सगळं चालू असताना त्या ठिकाणचे जे काही थोडे जागरूक नागरिक असतील आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणचे जे आपले पोलीस अंमलदार आणि अधिकारी आहेत, तर या सगळ्यांच्या जागरूकतेतून हा संशयित इसम या ठिकाणी काय करतोय, हा भाड्याने नवीनच राहायला आलाय, याचं काम नक्की काय, हे सगळं याची माहिती घेत असताना त्याचबरोबर की साधारणपणे आता या सगळ्या गोष्टीला 1 वर्ष पूर्ण होत आले, याच्यावरनं त्या संशयावरनं त्याला ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पुणे पोलीसच्या क्राईम ब्रांचने जे इंट्रोगेशन केलं त्या इंट्रोगेशन मधून या सगळ्या गोष्टींचा उलगडा होत गेला आणि त्या उलगड्याअंती असं एकंदरीत दिसलं की या सर्व प्रकारामध्ये या सगळ्या 8 जणांनी मिळून कुठेतरी हे अशा पद्धतीचं कटकारस्थान रचलेलं होतं की ज्याच्यातून काहीतरी एखादी गोष्ट भविष्यामध्ये एखादी चुकीची गोष्ट घडू शकते। परंतु हे सगळं आधीच कल्पना आल्यामुळं आपण ती गोष्ट जी आहे ती टाळता आली, तो कट जो आहे तो उधळून लावता आला आणि या सगळ्यांना त्या ठिकाणी आरोपी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातला जो दत्ता काळे नामक, तोच मला हा दत्ता काळे नेमका कोण आहे, तो अंदेकर टोळीच्या संपर्कात कसा आला, किती दिवसापासून तो त्या भारतीय विद्यापीठ परिसरात राहत होता? तुमच्या भारतीय विद्यापीठ परिसराचा उल्लेख करता तो वनराज अंदेकर यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी सोमनाथ गायकवाड हा त्या परिसरात राहतो, त्याचं घर आहे व त्याची इतर कुटुंबीय तिथे राहतात। तर हा दत्तात्रय काळे अंदेकर टोळीच्या संपर्कात कधीपासून आहे? दत्तात्रय काळे जो आहे हा यापूर्वी काही गुन्ह्यांमध्ये मॅजिस्ट्रेल कस्टडी म्हणजे जेलमध्ये राहून आलेला आहे। त्या जेलमध्ये असताना त्याचे काही गुन्हेगारांबरोबर ओळख झाली, त्या ओळखीचं नंतर रूपांतर त्या टोळीचे सदस्य बनणं असेल किंवा त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर काम करणं असेल, इतर बेकायदेशीर कामं करणं असेल, याच्यामध्ये झालं आणि त्याचाच एक भाग म्हणून त्याच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आली की त्याने त्या ठिकाणी जाऊन या सगळ्या आरोपींबाबतची माहिती काढायची। मी विशिष्ट कुठल्या एका गोष्टीचं किंवा व्यक्तीचं किंवा ठिकाणाचं नाव घेत नाहीये, कारण की यातले बहुतांश आरोपी जे आहेत ते त्या संबंधित भागातले, त्या आसपासच्या परिसरातले राहणारे आहेत, त्यांचे मित्रमंडळी वगैरे सर्वच त्या ठिकाणी राहणारे आहेत। त्याहून महत्वाची बाब म्हणजे यातला प्रमुख आरोपी जसं तुम्ही म्हटलात, तर तो सुद्धा खरं तर वास्तविक पाहता मूळ ज्या ठिकाणी गेल्या वर्षीची हत्या झाली होती त्या ठिकाणचा राहणार आहे। परंतु या पर्टिक्युलर काळेवरती जबाबदारी जी होती ती जबाबदारी त्या भागातली होती आणि त्यावेळी तो तिथं हे सगळं करत असताना त्याच्या हालचाली संशयास्पद होत्या। एकटा राहत होता, रूमवरती नुकताच भाड्याने राहायला आलेला होता। हे सगळं पाहता त्याच्या एकंदरीत या वागण्यामुळं जो संशय निर्माण झाला, त्या संशयातून या सगळ्या पुढच्या गोष्टींचा उलगडा होत गेला आणि सुदैवाने आपण अशा प्रकारची एखादी गोष्ट सर, खरं तरी अंदेकर टोळीच्या रडारवर नेमकं कोण होतं, त्यांनी कुणाच्या हत्येचा कट रचला होता, यासाठी त्यांनी काही तयारी केली होती का? आपण काहीतरी हत्यारं देखील जप्त केली अशी माहिती मिळते। निश्चित याच्यामध्ये काही हत्यारं जप्त केलीत, काही हत्यारं त्याच्यासाठी आणण्यात आली होती, याची आम्हाला माहिती प्राप्त झालेली आहे। ज्या लोकांनी ही हत्यारं आणली किंवा पुरवली त्यांना, त्यांच्यापैकी काही जणांना आम्ही ताब्यात सुद्धा घेतलेलं आहे आणि ताब्यात घेतलेल्यांकडून आम्हाला याच्या व्यतिरिक्त जे काही त्यांच्याकडे उपलब्ध असलेले हत्यारं होती ती आम्हाला त्यांच्याकडून हस्तगत करण्यात यश प्राप्त झालेलं आहे। त्याबाबत सुद्धा त्या एका फायर आर्म बाबत समर्थ पोलीस स्टेशन या ठिकाणी आपण गुन्हा दाखल केलाय। परंतु यामध्ये त्यांच्या टार्गेटवरती कोण होतं हे मी कुठलंही खात्रीशीररित्या सगळा तपास पूर्ण झाल्याशिवाय सांगणं उचित ठरणार नाही। त्याबाबत निश्चित आपल्याला तपासाअंती त्याची कल्पना देण्यात येईल। सर, या प्रकरणी अंदेकर टोळीच्या किती लोकांवर गुन्हे दाखल केले, त्यांची नावं काय आहे किंवा त्यांचा आणि वनराज अंदेकरचा काही संबंध आहे? एकंदरीत त्या गुन्ह्यामध्ये
जवळपास 8 आरोपी आहेत. या 8 आरोपींमध्ये अर्थातच दत्ता काळे जो या सगळ्या रेकीच्या कामासाठी नियुक्त केला होता तो तर आहेच, परंतु त्याबरोबरच कृष्णा अंधेकर, यश मोहिते आणि त्याबरोबर अमन पठाण, यश पाटील, सुजल मिरगू, अमित पाटोळे आणि स्वराज वाडेकर हे सर्वजण या गुन्ह्यामध्ये आरोपी आहेत. आरोपी जे आहेत त्यांचा शोध सुद्धा चालू आहे. तसेच त्यांच्यावरती योग्य उचित ती कायद्याच्या पद्धतीने कायदेशीर मार्गाने जी योग्य आहे ती कारवाई कठोरात कठोर सुद्धा केली जाणार आहे. तर आपण पाहू शकता वनराज अंधेकर याच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालं आणि वनराज अंधेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी अंधेकर टोळीने एक मोठा कट रचला होता. मागील अनेक दिवसांपासून एक आरोपी, जसं की आता पोलीस आयुक्त निखिल पिंगळे यांनी सांगितले, दत्तात्रय काळे नावाचा एक आरोपी जो भारतीय विद्यापीठ परिसरात सोमनाथ गायकवाड याच्या घराबाहेर रेकी करत होता. मात्र पुणे पोलिसांना याची कुठेतरी माहिती मिळाली, टीप मिळाली आणि त्यानंतर पुणे पोलिसांनी हा संपूर्ण कट जो आहे तो उधळून लावला असून या प्रकरणी अंधेकर टोळीतील 8 जणांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.